उपस्थिती लावणार आहेत आणि काही महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा होणार या बैठकीत आणि त्यानंतर मग 11 वाजता भाजपचा विधिमंडळ गट नेता निवडीची प्रक्रिया पार पडणार आहे। तर हा गटनेता म्हणून फडणवीसांच्या नावाला जास्त पसंती असल्याचं बोललं जात आहे। आता सदाभाऊ खोत आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी देखील फडणवीसांच्याच नावाबद्दल सूचक विधान केलंय। मुख्यमंत्री आमच्या मनातले मुख्यमंत्री असतील असा मला पूर्ण विश्वास आहे। जसं की आमच्या मनातले जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बॅनर लागले मध्ये आहे तेच मुख्यमंत्री होतील असा आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे। खूप खूप धन्यवाद ताई साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन नितीन बोधारेंसह सूरज मसरूरकर, साम टीव्ही, मुंबई। तर थोड्याच वेळात केंद्रीय निरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या विधिमंडळाचा गट नेता निवडला जाणार आहे आणि त्यासाठी अनेक नेते आता विधान भवन परिसरात दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। कोण गटनेता असणार आहे हे तर बैठकीत ठरणार आहे, पण मला वाटतं ते ओपन सिक्रेट आहे, तुम्हालाही माहिती आहे, सगळ्यांनाही माहिती आहे आणि त्यामुळे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार आहे हे तुम्हाला सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेला माहिती आहे। जनतेच्या मनातला जो मुख्यमंत्री आहे तोच मुख्यमंत्री। देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील? हो, 110%। खूप खूप धन्यवाद सर साम टीव्हीशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरामॅन नितीन बोधारेंसह मी सूरज मसरूरकर, साम टीव्ही, मुंबई। अनेक महत्त्वाचे दिग्गज भाजपचे नेते इथे दाखल होताना आपण पाहिलं। चंद्रशेखर बावनकुळे आले, सदाभाऊ खोत आलेत, पडळकर आलेत आणि आताची दृश्य आपण पाहिली तर विनोद तावडे देखील या ठिकाणी दाखल झाले आहेत। थोड्या वेळापूर्वी चित्रा वाघ सुद्धा दाखल झाल्या होत्या। प्रत्येकाला विचारलं की कोण असेल तुमचा गटनेता, तर त्यांचं एकच म्हणणं आहे फडणवीस आणि जनतेच्या मनातला जो मुख्यमंत्री आहे तोच भाजपचा विधिमंडळ गट नेता म्हणूनही पुढे येईल असं बोललं जात आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात या ठिकाणी फडणवीस देखील दाखल होतील। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी या दोघांची निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आणि ते थेट दिल्लीवरून मुंबईत दाखल झाले आहेत। कालच ते मुंबईत दाखल झाले आहेत आणि थोड्या वेळात विजय रुपाणी हे विधान भवन परिसरात दाखल होतील। या दोन्ही निरीक्षकांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वाची बैठक पार पडतीये। विधिमंडळ गटनेते पदाची जी